नाही ना. हो हो, तेच तुला घरी सोडून गेले. बाय द वे, एवढी का घाबरली होतीस? तसं तर तू सगळं स्पष्ट सांगतेस. आजही तुझ्या मनात जे होतं ते बोलली असतीस. खुशी, दी, तुला माहीत नाही, त्यांनी मला रस्त्यावर एकटे सोडले. खुशी, नैनाला सगळं सांगते. नैना, मला सर्व काही माहीत आहे. आर्यनने मला सर्व काही सांगितले. पण बेटा, यावेळी तुझी चूक आहे. खुशी, दी, माझी चूक कशी? नैना, ते कोणाशी स्वतःहून बोलत नाही. एवढा राग येऊनही ते तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होते. आणि तू काय करत होतीस? त्यांनाच बोलत होतीस. एकतर ते तुला घरी घेऊन येत होते आणि तू त्यांना तिथेच सोडण्याची धमकी देत होती. खुशी चेहरा करून म्हणते, दी, मला त्यांचा राग आला होता. नैना, तेच तर मी विचारते, एवढा राग का आहे खुशी? खुशी, ती त्यांची मैत्रीण टीना कशी त्यांना किस करत होती, तेही तिला दूर करत नव्हते. उलट तिच्याशी हसून हसून बोलत होते. नैना, हो, कारण ती त्यांची बिझनेस फ्रेंड आहे. तसेच त्यांची फॅमिली फ्रेंडसुद्धा आहे. त्यांच्यासाठी हे सर्व सामान्य आहे. खुशी, तोंड फुगून, काहीही असो, जे मला आवडत नाही ते नाही आवडत. नैना बाळा, तुला आवडत नाही म्हणून काय त्यांनी त्यांचा व्यवसाय बंद करायचा का? की त्यांच्या मित्रांना भेटायचं नाही? खुशी, मी पण त्यांची फ्रेंड आहे ना. मला नाही माहिती दी. आता त्यांनी माझ्याशी मैत्री केली आहे तर त्यांना माझा राग स्वीकारावा लागेल. तू त्यांची बाजू घेऊ नको. आता ते फक्त माझे फ्रेंड आहे म्हणून ते असे सर्वांशी मैत्री करू शकत नाही. नैना, ठीक आहे आजीबाई, त्यांची बाजू घेणार नाही. तुझं आणि त्यांच्या मैत्रीचं युद्ध अगदी सुरुवातीपासूनच सुरू झालं आहे. पुढे काय होणार हे फक्त महादेवालाच माहीत. पण काहीही झालं तरी आता तू झोप आणि मला पण माझ्या बाजूला झोपू दे. दोघीही हसायला लागतात. सरपोतदार भवन, रेश्मादी आणि जिजू एकमेकांचा हात धरून पलंगावर बसले आहेत. रेश्मादीचे डोके जिजूच्या मांडीवर होते आणि जिजू दुसऱ्या हाताने दिदीच्या केसांवर हात फिरवत होते. जिजू, नूरजहा, तुला नाही वाटत का खुशीच्या येण्याने या घरात एक वेगळी चमक येते? मी तिला अजून फारसा भेटलो नाही, तरी माझ्या माहितीनुसार ती आमच्या आर्यांसाठी एकदम परफेक्ट आहे. रेश्मा, काहीतरी विचार करत, हो, हेच तर मी सगळ्यांना सांगते. मग अचानक तिला शरदचे बोलणे समजताच ती उठून बसली. शरदच्या चेहऱ्याकडे बघत ती म्हणाली, तुम्हालाही तसंच वाटत आहे ना? शरद, हो नूरजहा, आणि मला असेही वाटतं की आमच्या साले साहेबालाही ती आवडते. रेश्मा, शरदकडे बघून, आर्यन तुम्हाला काही बोलला का? शरद, नाही, तो म्हणाला तर नाही. तरी पण मला वाटले की त्याला ती आवडते. दोघेही एकत्र खूप छान दिसतात. रेश्मा, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मला तर वाटते की माझे दोन्ही भाऊ एकत्र लग्न करतील. शरद रेश्माकडे बघून, दोन्ही म्हणजे छोटे साले साहेबही? रेश्मा, आज छोट्याला पाहून मला तसंच वाटलं. शरद, तू नैना सुजय. शरद पुढे काहीच बोलू शकला नाही. रेश्मा जुजूच्या गालावर चुंबन घेताना, किती समजदार आहे तुम्ही. होय, तुम्ही बरोबर समजले. संध्याकाळी पाहिलं नाही तुम्ही कसा छोटे नैनाकडे बघत होता? मला वाटतं की त्याचंही तिच्यावर प्रेम आहे. जिजू, गालाला हात लावताना, आधी त्याला विचारायला हवं. मनात कुठेतरी आपण काहीतरी वेगळंच विचार करू आणि निघायचं दुसरंच काहीतरी. रेश्मा, नाही, मला खात्री आहे. तरीही मी उद्या सुजयला बोलेल. शरद, चला, आपले कुटुंब आपली परंपरा पुढे नेत आहेत. रेश्मा, कोणती परंपरा? जिजू, पुन्हा रेश्माच्या गालाचे चुंबन घेत, नूरजहा, लव्ह मॅरेजवाली. आणि कोणती? असे म्हणत रेश्माच्या हाताचे चुंबन घेतात. रेश्मा लाजते आणि शरदच्या छातीवर डोके ठेवून हसते. तेव्हाच तिला आठवते की आर्यन अजून आला नाही, म्हणूनच ती बेडवरून उठून जाऊ लागते. शरद, काय झालं? रेश्मा, शरद, आर्यन अजून आलेला नाही. शरदने तिला परत स्वतःकडे खेचले. सालेसाहेब येतील, ते खुशीबरोबर गेले आहेत. परत यायला वेळ लागेल.
आज तू खूप थकली आहेस, चल तुझ्या जागी परत. रेश्मा परत आली आणि शरदच्या मांडीवर झोपली. शरद तिच्या कपाळावर चुंबन घेत तिच्या केसात बोट फिरवू लागला. सुजय आर्यनच्या खोलीत बसला आहे, पण आर्यन अजून आला नाही. सुजय घड्याळाकडे पाहत, हा अजून का नाही आला? तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. सुजय फोनकडे पाहतो तर कॉल आर्यनचाच होता. सुजयला समजले. तो जाऊन आर्यनच्या खोलीच्या बाजूचे मेन गेट उघडतो. कुणीही उठू नये म्हणून दोघेही हळूच घरात शिरतात. आत येतात सुजय आर्यनला धक्का देऊन बेडवर पाडतो. सुजय, एवढा वेळ कुठे होतास? मी किती वेळ वाट पाहत होतो. थँक गॉड दीदीला माहीत नव्हते की तू इतका वेळ बाहेर आहेस, नाहीतर इथे घरात युद्ध चालू झाले असते. आर्यन उठून बसत, तुला तर माहीत आहे की मी खुशीला सोडायला गेलो होतो. आणि मग त्याने सुजयला सगळा प्रकार सांगितला. सुजय आर्यनच्या गळ्यात हात घालून, बेटा तू ना तुझ्या प्रेमकथेचा बँड वाजवायला निघालास. जेव्हा एखादी मुलगी रागवते तेव्हा तिला शांत करावे लागते, तिला सोडून जायचे नसते. सुजयचा हात मानेवरून काढून आर्यन, हो राग आला आणि निघून गेला, मग परत आलो. असो, आणि तसेही मी तुझ्यासारखी प्रेमात PhD केलेली नाही, जे मला सर्व काही माहीत असेल. सुजय नजर चोरत, अरे मी कुठलं MBA केलं आहे? आर्यन, साले जास्त नाटक करू नकोस. मी पाहिलं होतं तुला, तू कसा नैना दीदीकडे पाहत होता, तिची साडी सांभाळत होता. माझ्या या तीक्ष्ण नजरेपासून काही लपून राहू शकत नाही. सुजय, हो मग? म्हणजे आता कोणी कोणाला पाहूही शकत नाही का? आर्यन, नक्कीच बघू शकतो, पण प्रेमाची नजर वेगळी असते. माझ्या बाळा, खरं सांग, तू त्या दिवशी नैना दीदीबद्दल बोलत होतास ना? तू तिच्या प्रेमात पडला आहेस ना? सुजयला गप्प पाहून आर्यन त्याला गुदगुल्या करत म्हणाला, भाई मी बरोबर आहे. सुजय त्याचा हात धरत, बरोबर आहे भाई. तिला पाहून नाही, तिचा आवाज ऐकताच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. म्हणजे तिचा आवाज कानात घुटमळतो. तिचं ते निरागस हास्य कोणालाही प्रेमात पाडू शकतं. बोलता बोलता सुजय नैनाचा विचार करू लागतो. आर्यनने सुजयला धक्का देतो. सुजय भाई शुद्धीवर ये. तू तर मजनू झाला आहेस. उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहतोय. प्रत्यक्षात परत ये माझ्या मजनू. आधी नैना दीदीला तर विचार की तिला तू आवडतो की नाही. सुजय झोपून वर पाहत म्हणतो, अरे भाई आताशी एकदाच भेटलोय, असं कसं विचारू? तसे तिला आवडत नसलो तर अजून काही दिवस भेटत राहिलो तर आवडायला लागेल. आर्यन त्याच्या शेजारी पडला आणि जरा गंभीर झाला. कदाचित तुला माहीत नसेल की तिच्यासोबत पूर्वी काय झाले आहे आणि त्या अपघाताने ती किती तुटली आहे, म्हणूनच तू इतके बेधडक बोलत आहे. आर्यनचे बोलणे ऐकून सुजयला खरंच टेन्शन आलं. सुजय, भाई घाबरू नकोस. घाबरवू नकोस. काय प्रकरण आहे ते सांग. आर्यन सुजयला नैनाचे लग्न मोडण्यापासून ते मुंबईला येण्यापर्यंत सर्व काही सांगतो. आर्यन पुढे म्हणाला, भाई ती खूप शांत आणि गंभीर मुलगी आहे. जर तू तिला असे चेष्टेने काही बोलला तर तिला वाटेल की तू तिच्या परिस्थितीचा फायदा घेत आहे. आधी तू तिच्याशी मैत्री कर आणि मग तिच्या मनातलं जाणून घेऊन तुला हवे ते कर. मग थोडा वेळ थांबून का होईना बघ भाई, मी तिला बहीण मानले आहे आणि तू माझा भाऊ आहेस. दोघांपैकी एकालाही त्रास झाला तर मला दुःख होईल, म्हणूनच मी म्हणतोय. आर्यनचे बोलणे ऐकून सुजय विचारात बुडाला. सुजयला विचार करत पाहून आर्यन म्हणतो, आता काय झालंय तुला? एवढा विचार करू नकोस. तुझं प्रेम खरं आहे, भलेही थोडा वेळ लागेल, पण ती मान्य करेल. इतका विचार करू नकोस. शेवटी तुझा भाऊ तुझ्या पाठीशी आहे. सुजय आर्यनकडे पाहतो. आर्यन, आता काय झालंय तुला? भाऊ काही बोलशील का? असे एक्सप्रेशन देऊ नको घाबरवणारे. सुजयने आर्यनला घट्ट मिठी मारली. आर्यन, सोड बे, मी मरेन. थँक्यू भाई, तू बरोबर आहेस. आता तिच्या मनात काय आहे ते कळल्यावरच मी तिला माझे प्रेम सांगेन. थँक्यू यार. आर्यन थांब, काय करतोयस? जे काही करायचं ते उद्या कर. आता झोप आणि मला पण झोपू दे. उद्या ऑफिसला जायचं आहे. सुजय बेडच्या पलीकडे उडी मारतो. हो, आणि तुझी मिस हवाईला तोंड द्यायचंय. विचार कर,
टीनाने एक चुंबन घेतल्यावर खुशीने एवढा गोंधळ घातला तर आता ती आणखी काय काय करेल. आर्यन, घाबरवू नकोस भाई, झोप. उद्या बघू. मी टीनामुळे माझ्या खुशीला त्रास होऊ देणार नाही. सुजय बेटा, काय हे तुझी खुशी? बरोबर जात आहेस. तसे मी तुला एक गोष्ट बोलू आर्यन. मी नको बोललो तरी तू बोलणारच, तर मग बोल. सुजय, खरं म्हणलं आहे कुणी, देवाने माणसाला सौंदर्य, हुशारी आणि पैसा एकत्र देऊ नये असे म्हटले आहे. आर्यन, का? सुजय हसत हसत, ते तुला उद्याच कळेल. सकाळी सुजयने डोळे उघडले तेव्हा त्याने आर्यनला त्याची रनिंग आणि वर्कआउट पूर्ण करून ऑफिसला जाण्यासाठी तयार होताना पाहिले. तो काही वेळ गप्प बसला, पण काही वेळाने तो म्हणतो, भाई, एवढ्या लवकर तयार होऊन कुठे जात आहेस? ऑफिसचे गेट उघडणार का? माझ्या मते हे काम करू नको, ते तुला शोभत नाही. आर्यनने टॉवेल उचलला आणि तोंडावर फेकला. दोघेही तुझ्यासारखे आळशी होऊ लागलो तर या नंबर 1 कंपनीचे शेअर्स पडायला वेळ लागणार नाही. आणि हो भाई, मी गेट उघडेन, पण ऑफिसचे नाही तर माझ्या रूमचे. एवढं बोलून तो सुजयकडे वळला आणि म्हणाला, बेटा, तू पण आळशी डोळे उघड आणि लवकर ऑफिसला ये, तेही बॉस ऑफिसमध्ये पोहोचण्याआधी, नाहीतर 1 दिवसाचा पगार गेला. समजले? सुजय, हो बॉस, पण तू ऑफिसला जाणार आहेस तर थोडा वेळ थांब, एकत्र जाऊया. सुजय बाथरूमच्या दिशेने जात बोलला, आर्यन, तू तुझ्या गाडीत ये, मी आधी खुशीला पिक करतो, मग दोघेही ऑफिसला जाऊ. सुजय, मग असे बोल की सालीसाहेबाच्या घरी जातोय. तरी विचार करत होतो, आज एवढा रेडी का झालाय माझा भाऊ. आर्यन, बेटा, हे जे किसमिससारखं डोकं आहे ना तुझं, त्याचा जास्त वापर करू नको, नाहीतर संपेल. लवकर तयार होऊन ऑफिसला पोहोच. घड्याळाकडे बघत, मला पुढील 45 मिनिटात ऑफिसमध्ये भेट. सुजय, होय बॉस. समोरून टीना येताना पाहून आर्यन दरवाजाकडे सरकतो. तो जाऊन दरवाजाच्या मागे लपतो. सुजय, काय करतोयस तू? आर्यन, सुजय, समोरून संकट येत आहे, तिला सांभाळ. फेविकॉलचा जोड जेवढा मजबूत नसतो तेवढं हिचं चिकटणं असतं. सुजय, संकट? कसं? कुठे भाऊ? मग टीना खोलीत येते आणि आजूबाजूला बघते. सुजयला शुभ सकाळच्या शुभेच्छा देते आणि म्हणते, हे हँडसम, काय करतोयस? सुजय, एका ज्ञात शत्रूपासून सुटण्याची तयारी. टीना, तो शत्रू कोण आहे? तू मला तुझा शत्रू म्हणत आहेस का? सुजय, तू नाही, शॉवरमधून येणारे थेंब. सुजय आर्यनकडे बघून डोळे मिचकावतो. त्या बदल्यात त्याला आर्यनही त्याच हावभावात सांगतो की नौटंकी, तुझं काही होणार नाही. टीना हसत, अच्छा, बरोबर बोललास, ती खूप मोठी शत्रू आहे. हा आर्यन कुठे आहे? ती मागे वळणार होती तेव्हा सुजय येतो आणि तिला पकडतो आणि म्हणतो, माझ्या डोळ्यात बघ आणि मला सांग, काय दिसतंय तुला? टीना, खूप झोप, जा आंघोळ कर आणि सांग आर्यन कुठे आहे. सुजयने हाताने आर्यनला बाहेर जाण्यासाठी इशारा केला आणि टीनाला तो नुकताच ऑफिसला गेला आहे असे सांगितले. टीना, कधी? सुजय, तुझ्या येण्याच्या काही सेकंदाआधी. आर्यन खोलीच्या बाहेर जातो, पण तो पायऱ्या उतरू लागतो तेव्हा टीनाने त्याला मागून हाक मारली. आर्यन, फसलो यार. तो मागे वळून, हो, काय झालं? टीना, मला पण तुझ्यासोबत ऑफिसला यायचं आहे, कारण काल येताना माझ्या गाडीला काही प्रॉब्लेम झाला आहे. आर्यन मागे उभ्या असलेल्या सुजयकडे पाहतो, जो इशाऱ्याने त्याला शिव्या देत होता. तू सुजयबरोबर ये, आता मला काही महत्त्वाचे काम करायचे आहे. टीना, सुजयला बघ, त्याने अजून आंघोळही केलेली नाही. मी तुला काम करण्यापासून थांबवणार नाही. तसेही मला बाबांचा फोन आला की आज आपली मिस्टर देशमुखशी मीटिंग आहे. मी आले तर आपल्या उत्पादनाबाबत बाजारातील अलीकडच्या प्रतिक्रियांबद्दलही मी टीमला सांगेन. त्याशिवाय त्यांचा करार देखील फायनल करावा लागेल आणि कराराच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागेल. ऑफिसच्या कामात आर्यन कधीच तडजोड करत नाही, हे टीनाला चांगलंच माहीत होतं. कालच तिने दी आणि जिजूला खुशी आणि आर्यनबद्दल बोलताना ऐकलं होतं, म्हणून तिने आर्यनबरोबर जाण्याचा बेत आखला होता, खुशीला आर्यनपासून दूर ठेवण्यासाठी.
आर्यन ठीक आहे चल. आणि सुजय लवकर ऑफिसमध्ये ये. सुजय तू जा, मी पण येतोय. आर्यन हॉलमध्ये आला तेव्हा सगळे नाश्ता करत होते. आर्यन टेबलावरून ज्यूसचा ग्लास घेतो आणि उभा राहून पितो. रेश्मा आर्यन बस नाश्ता कर. आर्यन नाही दीदी, मी बसून नाश्ता करू शकत नाही. तेवढ्यात टीनाला आवाज दिला. टीना चल हरी अप. आर्यन मुख्य गेटमधून बाहेर आला. टीना आधीच आर्यनच्या खोलीतून येते आणि गाडीच्या सीटवर बसते, जेणेकरून खुशी तिथे बसू नये. टीना मी इथेच आहे, लवकर ये. आर्यन येऊन बसतो आणि दोघेही खुशीच्या घराकडे निघून जातात. आर्यन खुशीच्या घरी जाणार आहे हे टीनाला आधीच माहीत असले तरीही आर्यनला ऑफिसच्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जाताना पाहून तिने विचारले, आर्यन आपण कुठे जात आहोत? आर्यन खुशीच्या घरी. टीना जाणून बुजून, ती ऑफिसमधील कामगार जी काल तिच्या कुटुंबासह घरी आली होती. आर्यन ती माझ्या ऑफिसमध्ये काम करणारी काही सामान्य मुलगी नाही, ती यापेक्षा जास्त आहे. तू काल पाहिलंच असेल, ती माझ्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे ऐकून टीनाला राग येतो, तरीही तिने आपला राग नियंत्रित केला आणि म्हणाली, ठीक आहे, मला समजले. आर्यन खुशीच्या घरी पोचताच आधी हत्याच्या पायाला स्पर्श करतो आणि टीनाला धक्काच बसतो. आर्यन मग नैनाला मिठी मारतो आणि तिला विचारतो, दीदी मिस सावंत कुठे आहे? ऑफिसला लवकर पोहोचायचे आहे, ती तयार आहे? आर्यनने आधीच खुशीला फोन केला होता की तो आज तिला घ्यायला येणार आहे. नैना ते काय आली आहे? खुशी पटकन बाहेर आली आणि टीना बसण्याआधीच ती पुढच्या सीटवर बसते. आर्यनला हे पाहून हसू येते आणि टीनाला राग येतो. टीना रागाने गाडीचे मागचे गेट उघडते तेव्हा खुशीही हसायला लागते. तिघेही गाडीत बसतात. आर्यन गाडी स्टार्ट करतो. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.